आषाढी वारीच्या पावन पर्वानिमित्त श्री क्षेत्र शेगावचा राणा गजानन महाराजा पालखीचं इतिहासात प्रथमच रामवाडी परिसरात आगमन झाल्यानंतर संपूर्ण परिसर भक्ती व श्रद्धा आणि हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला। रेल्वे पुलाच्या कामामुळे यंदा पालखीचा मार्ग बदलल्याने प्रथमच रामवाडीतील भाविकांना गजानन महाराजांचे दर्शन घेण्याचा योग लाभला। टाळ मृदंगाच्या निनादात, गणगण गणात बोतेच्या जयघोषात आणि श्री विठ्ठल नामाच्या अखंड गजरात भाविकांनी श्री गजानन महाराजांचं दर्शन घेतलं। रामवाडी येथे इच्छा भगवंताच्या परिवारातर्फे किसन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मण मामा जाधव तसंच त्या प्रभागातील सर्व नगरसेवकांनी पालखीचं मोठ्या भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं। या प्रसंगी वारकऱ्यांना राजगिरा लाडूचं वाटप करण्यात आलं। या प्रसंगी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सिद्धारूढ मठाचे मठपती शिवपुत्र अप्पाजी महाराज, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, चैत्राली गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। सोलापूर जिल्ह्यामध्ये गजानन महाराजांचं पालखीचं आगमन झालं आणि विशेष करून इतिहासामध्ये सर्वात पहिल्यांदाच आमच्या रामवाडी भागाला हे भाग्य लाभलेलं आहे की गजानन महाराजांचं पालखीचं पदस्पर्श आमच्या रामवाडी परिसरामध्ये झालेलं आहे। त्यामुळं आम्ही सर्व रामवाडीकर, सर्व प्रभाग 22चे सर्व भाविक भक्त या ठिकाणी गजानन महाराजांच्या चरणी लीन झालो आणि त्यांचं स्वागत केलं। राज्याचे तरुण तडफदार मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ फडणवीस साहेब यांचं 22 जुलैला वाढदिवस आहे, त्यांचं देखील औचित्य साधून गजानन महाराजांच्या पालखीच्या सर्व भाविकांना, वारकऱ्यांना या ठिकाणी आमच्या शहराच्या अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर असतील, उपमहापौर ज्ञानेश्वरताई देवकर असतील, स्थायी समितीच्या चेअरमन रंजिताताई चाकोते असतील, आपल्या बसारोड मठाचे स्वामीजी बसारोड अप्पा स्वामीजी असतील आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वोच्च पोलीस निरीक्षक गजासाहेब, आमच्या भागाच्या सहकारी नगरसेविका चैत्रालीताई गायकवाड, लक्ष्मीताई नडगिरे, युवा सहकारी शिवराज गायकवाड आणि अंबिकाताई गायकवाड, नागेशांना गायकवाड, आमच्या इच्छा भगवंताच्या परिवाराच्या वतीनं सर्व भक्तांचं या ठिकाणी मनापासून आम्ही स्वागत करतो आणि आमचं परम भाग्य आहे की गजानन महाराजांच्या पालखीचं सेवा करण्याची एक भक्त म्हणून आम्हाला संधी मिळालं। त्याबद्दल मी या भागाचा सदस्य नात्यानं आभार व्यक्त करतो। गजानन महाराजांना नमस्कार करतो। ಕ್ರಮ ತಪ್ಪಿ ನಡೆಯುವುದರ ಕಷ್ಟ ಮಿನ್ನುಂಟೆ ಅಂತ कन्नडದಲ್ಲಿ ಒಂದು ಮಾತಿದೆ। म्हणजे शिस्त पाळला पाहिजे, वेळेवर वेळ चुकला की सगळं चुकतंय, क्रम म्हणताय तसं। आता काल पोलीस आले होते, त्यांनी म्हटलं की त्या वारीचा शिस्त बघून आम्ही पण शिकतो असं म्हटलं। एवढा शिस्तीत चालणारा एकमेव वारी आहे गजानन महाराजांचं। ते शिस्त आम्ही पण आमच्या जीवनामध्ये आणू आणि हे आयोजन केलेले आमचे मठाचे परमभक्त श्री किसनाना जाधव त्यांना आणि इथं उपस्थित सर्व श्री गजानन महाराजांचे शिष्य भक्तगणांना गजानन महाराजांचा सदैव कृपा आशीर्वाद लाभो ही या पुलाच्या कामामुळे पहिल्यांदा संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन या रस्त्यावरून झालेलं आहे। अतिशय सुंदर प्रकारे म्हणजे फुलांची रांगोळी काढलेली आहे, रांगोळीचा सडा घातलेला आहे, ठिकठिकाणी उत्साह स्वरूपामध्ये सगळीकडे पोस्टर्स, बॅनर्स लावून अतिशय चांगल्या पद्धतीने प्रसाद वाटप करून इथले आमचे सन्माननीय नगरसेवक किसनदादा, त्याचबरोबर चैत्रालीताई, अंबिकाताई या सगळ्यांनी मिळून आणि आमच्या लक्ष्मीताई नडगिरी या सगळ्यांनी मिळून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं या प्रभागामध्ये स्वागत केलेलं आहे। आणि सगळीकडे संपूर्ण सोलापूर शहराच्या या सिद्धरामेश्वराच्या पावन नगरीमध्ये सर्व संतश्रेष्ठांच्या पालख्यांचं जेव्हा आगमन होतं तेव्हा भक्तिमय वातावरणामध्ये सर्व नागरिकांनी यांच्या दर्शनाचा लाभ घेतलेला आहे। सर्व शिस्तबद्ध पालखी म्हणून महाराष्ट्रातली पालखी गणली जाते। विठुरायाच्या चरणी वंदन करते आणि महाराजांना वंदन करून त्यांना मी भक्तिभावाने प्रार्थना करते की सोलापूर शहरावरती अशीच आपली कृपादृष्टी असू द्या। स्वागताचा कार्यक्रमाला उपस्थित राहून आज सांगता कार्यक्रमासाठी आमच्या 22 प्रभाग क्रमांकाचे नगरसेवक आदरणीय किसनदादांनी बोलवल्याबद्दल सर्वप्रथम आभारी आहे। जितके घेऊ तितके दर्शन हे कमीच आहे। गेले 2 दिवस झालं सोलापूरकरांना या गजानन महाराजांचे दर्शन होत आहे। आपला अख्खा सोलापूर हा भक्तिमय वातावरणात रंगलेला आहे। या माऊलींचं करेल तितकं कौतुक कमी आहे। 1200 किलोमीटरचा प्रवास शिस्तबद्ध अतिशय काटेकोरपणाने ही पालखी जाते। ह्याचं
दर्शन आपल्या सर्वांना मिळालेलं आहे, याबद्दल मन असं भरून आलेलं आहे. आणि इथे रामवाडी आरोग्य केंद्रासमोर किसनदादा, चैत्रालीताई, लक्ष्मीताई या सर्व नगरसेवकांनी इतका सुंदर आणि स्तुत्य उपक्रम, लाडू वाटप, आपलं ग्लुकोज वाटप आणि ओरल पॅकेट्स दिलेले आहेत, त्याबद्दल या सर्व नगरसेवकांचे सुद्धा आभारी आहे. प्रभाग क्रमांक 22 मध्ये अतिशय जल्लोषपणे आणि अतिशय मंगलमय वातावरणामध्ये स्वागत करण्यात आले. येथील स्थानिक नगरसेवक आमचे किसनदादा असतील, चैत्रालीताई, लक्ष्मीताई, अंबिकाताई एवढे यांनी अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि सर्वांना महाप्रसाद वाटप करण्यात आला आणि अतिशय मंगलमय वातावरणामध्ये स्वागत झाले. लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.